हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेस्टी मोमेंट्स अँड माय न्यू मिनी ब्लॉग ऑल्सो. संध्याकाळी लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केली आणि नजारा बघू शकता माझ्या किचनच्या गॅलरीमधून. खूप छान वातावरण झालं होतं. सर्वांच्या फरमाईशवरून आज पनीरची भाजी बनवायचं ठरवलं. पनीरची भाजी बनवणार आहे PBM म्हणजे पनीर बटर मसाला, पण त्याला माझा टच देणार आहे. स्वीट न बनवता थोडीशी स्पायसी ही मी भाजी बनवणार आहे. त्यासाठी मी 3 मीडियम आकाराचे कांदे मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घेतले. 3 पिकलेले टोमॅटो कट करून घेतले. 8 ते 10 लसणाच्या पाकड्या, थोडंसं अर्धा इंच आलं आणि 8 ते 10 काजू. त्याच्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाणी बॉईल झालं की हे जे सगळं साहित्य कट केलेलं होतं ते ठेवलं. त्याच्यामध्ये काजू पण घातले आणि काही खडे मसाले, त्याच्यामध्ये हिरवी विलायची, दालचिनीचा तुकडा आणि जावित्री घातली, तेजपत्ता घातला. आणि हे जे आहे ना ग्रेव्हीसाठी आपण साहित्य इथे बॉईल करायला ठेवलेलं आहे. छान बॉईल झालं, सॉफ्ट झालं की गॅस बंद करायचा आणि त्याची प्युरी तयार करायची. तोपर्यंत पनीर अशा स्क्वेअर साईजमध्ये कट करून घेतलं आणि हे बघू शकता छान बॉईल झालेलं आहे. गॅस बंद केला. त्याच्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरला प्युरी करून घ्यायची. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, पनीरचे पीसेस फ्राय करून घेतले. पनीर सॉफ्ट राहिलं पाहिजे म्हणून ना पटकन गरम पाण्यामध्ये त्याला टाकायचं. आणि संध्याकाळी आमच्याकडे टेक्सास अमेरिकेवरून पाहुणे आले होते, यांचे मावस भाऊ. त्यांना खूप आग्रह केला जेवणाचा, परंतु त्या सगळ्यांचा आषाढी एकादशीचा उपवास असल्यामुळे कोणीही जेवण केलं नाही. त्यांच्यासाठी मग मी थोडासा नाश्ता बाहेरून मागवला आणि त्यांनीसुद्धा आमच्यासाठी भरपूर नाश्त्याचं घेऊन आले. हे खव्याची जलेबी हल्दीरामची, हा हल्दीरामचा फराळी चिवडा, आणि मी त्यांना एक पेढा आणि फराळी चिवडा दिला.